FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल अंतर्गत नागपूर स्पोर्ट्स हब प्रकल्प बांधकाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. त्यांनी शल्यचिकित्साशास्त्र विभाग, नेत्र विभाग यांच्या मॉड्युलर ओटी, सिकल सेल आणि थॅलेसेमिया कक्षाची पाहणी केली. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या स्पोर्ट्स हबच्या विविध विकास कामांना भेट देऊन त्यांनी देशातील सर्वोत्तम दर्जाच्या क्रीडा संकुलाअंतर्गत स्पोर्ट्स हबची निर्मिती व्हावी अशा सूचना प्रशासनाला दिल्या. बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी 1 मे रोजी पौर्णिमेच्या रात्री प्रकाशात प्राणीगणना करण्यात आली. प्राणीगणना करण्यासाठी वन विभागाच्या वतीनं ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये 44 मचाणी उभारण्यात आल्या होत्या. या अभयारण्यातील मुख्य शिकारी असलेल्या बिबट्याची संख्या 25 आढळून आली, तर अस्वलांची संख्या 29 एवढी आढळली आहे. तसेच अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर पसरलेल्या काटेपूर्ण अभयारण्यात देखील 1 मे रोजी पौर्णिमेच्या प्रकाशात पार पडलेल्या प्राणीगणनेत वन्यजीवांचा वावर दिसून आला. या निसर्ग अनुभव मोहिमेदरम्यान वन विभागाच्या निरीक्षणाखाली 351 वन्यजीवाची नोंद करण्यात आली. यामध्ये बिबट, नीलगाय यांच्यासह अनेक वन्यजीव यावेळी आढळून आले. अमरावती इथं 2,03,75,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड इथं काल कारवाई केली. यात 368 किलोपेक्षा जास्त गांजा, 1.5 किलो चरस आणि 1.25 किलो मेडफ्रीन यांचा समावेश आहे. हा मुद्देमाल नागपूर इथल्या बुटीबोरी MIDCमध्ये नेऊन इन्सनरेटरच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आला. काल विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 44°C इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात 43.8° इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं असून भंडारा जिल्ह्यात 39°C इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र 11:57 प्रसारित होईल. नमस्कार.